सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब. आपलं धन्यवाद. सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब. सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेब आणि प्रसाद लाड यांनी मराठा आणि अन्य आरक्षणाच्या संदर्भात मांडलेल्या सरकारच्या प्रस्तावावर चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे. वाद कुणबी की मराठा असा सुरू आहे. दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात उभे आहेत. महाराष्ट्रात कधी नव्हे अशी विभागणी झालेली आहे. म्हणून धस साहेब 1-2 मिनिट. नाही रे जरा 1 मिनिट बस. अच्छा, दाखला मी सभापती महोदय, दाखला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. डावखरे साहेब जरा गंभीर विषय आहे. आपल्याला विनंती आहे, या दोन सदस्यांनी अत्यंत गंभीर विषय मांडला. कपिल पाटील साहेब आपण प्लीज. सभापती महोदय, दाखला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, बरे देवा कुणबी केलो नाहीतर दंभे असतो मेलो. दंभे असतो मेलो हा शब्दप्रयोग आहे. शेवटी त्या दंभाची झूल आज समस्त मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने जर फेकून देत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे दोन्ही हातांनी. आणि त्या स्वागताची तयारी समोरच्या बाजूतले काही लोक करत नाहीत, याचं दुःख आहे. आजचे देहूतले मोरे 96 कुळे मराठे मानले जातात, पण 16व्या शतकातील त्यांचा आजा या देशातील संतांच्या मांदियाळीमध्ये ज्यांचं अव्वल नाव घेतलं जातं त्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय, बरे देवा कुणबी केलो, आम्ही कुणबी आहोत. इतका स्वच्छ पुरावा आहे. आणि तुम्ही तरी म्हणणार की तुम्ही कुणबी नाही. महात्मा फुलेंचे जे नवे वारसदार आहेत ते सर्टिफिकेट देऊ नका म्हणतात. महात्मा फुले काय म्हणतात, या देशामध्ये आरक्षणाची पहिली मागणी महात्मा फुलेने केली, गव्हर्नरला पत्र लिहून. शेतकऱ्यांचा आसूड लिहिताना आणि सांगितलं की इथल्या सगळ्या शेतकरी शूद्र जातींना आरक्षण मिळालं पाहिजे. कुणाची कैफियत प्रिन्स पुढे मांडायला पागोटं घालून, कुणब्याचं पागोटं घालून महात्मा फुले गेले होते. कुणब्यांची कैफियत मांडायला गेले होते. आणि महात्मा फुले सतत 2 शब्दांचा प्रयोग करतात. सतत कुणबी म्हणतात, पण कधी कधी म्हणतात कुणबी माळी जोडी आहे. त्या महात्मा फुलेंनी त्यांना एक खासे मराठे भेटायला आले होते. त्यांचा पेहराव ब्राह्मणी होता. म्हणून महात्मा फुलेंनी त्यांना विचारलं, तुमची जात काय? ते म्हणाले मराठी. मराठी. ते म्हणाले जात सांगा. या राज्यातील सगळे ब्राह्मणापासून महारापर्यंत सगळे मराठी आहेत. मी महात्मा फुलेंचे शब्द वापरतो, सगळे मराठी आहेत. तुमची जात सांगा. तेव्हा मग त्याने सांगितलं कुणबी. मग महात्मा फुले म्हणाले बसा. महात्मा फुलेंनी त्यांचा शब्द सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत त्या सर्वांस मराठे म्हणतात. तरी तुम्ही अमुक जाती त्याचा उलगडा तेवढ्याने होत नाही. तेव्हा तो म्हणतो तर मी कुणबी आहे असे समजा. आणि मग महात्मा फुले म्हणतात, होय, माझ्या मते एकंदर सर्व सरकारी खात्यात शेतकऱ्यांपैकी त्यांच्या संख्येच्या प्रमाणाने कामगार झाले, म्हणजे कर्मचारी अधिकारी, ते आपल्या जात बांधवाला इतर कामगारांसारखे नाडणार नाहीत. आरक्षणाची मागणी म्हणून महात्मा फुलेंनी केलेली आहे. आता जिथे खुद्द महात्मा फुले पुरावा देतात की हे सगळे कुणबी आहेत, तेव्हा तुम्ही कोण सांगणार की तुम्ही कुणबी नाही आहात म्हणून? मला जरांगे पाटलांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी ही दंभाची खोटी झूल फेकून दिली
आणि सांगितलं आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या. धक्का न लावता मराठा आरक्षण देऊ अशी जेव्हा भाषा होते तेव्हा आपण आपली स्वतःची फसवणूक करत असतो. धस साहेब, मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही एकट्याने ही हिंमत केली बोलण्याची. आमचे भाई त्या आंदोलनात पहिल्यापासून आहे, पण या व्यासपीठावर तुम्ही पहिल्यांदा हिंमत केली, म्हणून मी जरांगे पाटलांच्या पाठोपाठ तुमचं अभिनंदन करतो. कारण राजकीय कार्यकर्ते भाषा सहसा वापरत नाही. धक्क्याची भीती आपणच घेतो एकमेकाला. कशासाठी घ्यायची भीती? पुरावा तिसरा देतो. महात्मा फुलेंचा पुरावा यासाठी दिला की आरक्षणाच्या संदर्भातली पहिली मागणी ही महात्मा फुलेंनी केली. या देशातल्या सगळ्या आरक्षणाच्या ते मूळते आहे. आणि महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा ज्यांनी पुढे नेला त्या राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली 1882 ला महात्मा फुले मागतात आणि त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानामध्ये सगळ्या ब्राह्मणेतरांना, ब्राह्मण शेणवी कायस्थ सोडून सगळ्यांना देतात आणि त्यात मराठे होते. ते छत्रपती शाहू महाराज कोणबे नाहीत का? 1913 साली कानपूरला अखिल भारतीय कुणबी परिषद झाली, कुर्मी परिषद महासभेची, कुर्मी महासभा. त्याचे अध्यक्ष होते शाहू महाराज. आणि त्या कानपूरच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी मिळाली. एकमेव राजा आहे की त्याला राजर्षी पदवी मिळाली. हो, ते उत्तर प्रदेश आहे म्हणून झाला, बिहार आहे म्हणून जाती जनगणना होती, हा महाराष्ट्र आहे विसरतो आपल्या महापुरुषांना. आम्ही छत्रपतींना विसरलो, शाहू महाराजांना विसरलो, महात्मा फुलेंना विसरलो. विसरलं हरकत नाही, पण त्यांनी जे काही सांगितलं ते कसं विसरता? का ते सोयी तुमच्या राजकारणासाठी सोयीस्कर विसरता? त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं आपण कुर्मी आहोत, आपण कुणबी आहोत. अफजल खान आला होता भेटायला, तेव्हा त्याने चेष्टा केली होती छत्रपतींची, कुणबी का छोरा, कुणबट शब्द वापरला, इतिहासातला दाखला. शाहू महाराजांनी जर दिलं असेल आरक्षण, आज जरांगे पाटील किंवा जे आंदोलन उभं आहे ते नवं आरक्षण मागत नाही आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाची पुनर्स्थापना करा एवढीच ती मागणी आहे. मराठ्यांसाठी आरक्षण मागतच नाही आहे, जे आहे ते द्या एवढीच खरी आहे ना दरेकर साहेब मागणी. मग आपण हे बोललं पाहिजे ना, आपण बोलत नाही म्हणून गडबड होते. आपण म्हणतो धक्का न लावता आरक्षण द्या, म्हणजे काय? थँक्यू. सभापती महोदय, एकेकाळचा हा सत्ताधारी वर्ग, आपण सगळे मानतो की सत्तेवर आहे. किती कुटुंब सत्तेवर आहेत दानवे साहेब? कालपर्यंत या सत्तेमध्ये असलेले 150 कुटुंब होती. जानकरांनी मला मी आकडा विचारून घेतला. मी म्हटलं जिल्हा परिषदेतले मोजू 3000. आता भाईने आकडा किती सांगितला? 32%, म्हणजे 4 कोटीच्या घरात मराठा 4 कोटी. आपण म्हणू काय जो असेल तो 4 कोटी म्हणू, काय बिघडत नाही. त्याच्यामध्ये 3000 म्हणजे किती झाले दरेकर साहेब? 1% पण नाही. आणि सुप्रीम कोर्टापुढे जेव्हा तुम्ही मांडणी करताना दोन्ही सरकारांनी कच खाली. अडचण ती आहे. मी तुमच्या प्रामाणिक हेतूबद्दल शंका घेत नाही. पृथ्वीराज बाबांनी जेव्हा दिलं तेव्हाही त्यांचा हेतू प्रामाणिक होता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं तेव्हाही त्यांचा प्रामाणिक हेतू होता. पण पृथ्वीराज बाबांनी जेव्हा सभागृहात दिलं, राणे कमिटी नेमली, तेव्हा मी त्यांना म्हणालो की राणे कमिटी वैधानिक नाही आहे, संविधानिक नाही आहे, आपण फसवणूक करू. नाही म्हणे हे होईल. पॉलिटिकल कमिटी होती ती आणि म्हणून त्या मुद्द्यावरती फेटाळलं गेलं. 102 विजाचा उल्लेख तुम्ही केला की ज्यानंतर केंद्राने अधिकार घेतले. पण भाई, केंद्र सरकारच्या सगळ्या वकिलांनी म्हणजे जे तिथले अटॉर्नी जनरल सांगितलं की ही केंद्रीय लिस्ट पुरतं मर्यादित आहे, असं त्याचं इंटरप्रिटेशन केलं. 2 इंटरप्रिटेशन्स आहेत त्यांनी केलं, हे मी दाखवतो मला आहे. पण त्यांनी चुकीचं केलं इंटरप्रिटेशन, त्यांनी केलं. पण 102 घटनानंतर 102व्या घटनेनंतर 103वी घटना आली. पहिली 102वी घटना कशासाठी आली? की जाती कोणत्या ठरवायच्या मागास जो राज्यांचा अधिकार होता तो त्यांनी काढून घेतला. का काढून घेतला?
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि इतिहास विसरता कामा नये. मंडलला ज्यांनी विरोध केला, भारतीय साहेब रागावू नका, पण इतिहासातल्या गोष्टी दाखले तर खरे असतात, जे असतात ते असतात. व्ही.पी. सिंगांनी जेव्हा मंडलचा निर्णय घेतला तेव्हा एक ज्येष्ठ नेते, मी नाव यासाठी घेत नाही कारण आपल्या सभागृहाच्या बाहेरच्या नेत्याचं नाव घेणं बरोबर नाही, मधुलिमेंना जाऊन भेटले. आता आमचा नाईलाज झालाय लिमय साहेब, तुम्ही मंडल हाती घेतले, आम्हाला कमंडल हाती घ्यावं लागेल. आणि ज्या पोराने स्वतःला जाळून घेतलं, जाळून घेणारा पहिला गोस्वामी पोरगा ओबीसी होता. मंडल ज्यांच्यासाठी त्यांनीच स्वतःला जाळून घेतलं. मंडलच्या आधीपासून ओबीसीच्या चळवळीमध्ये मी काम करतोय. जनार्दन पाटील आणि शबीर अन्सारीच्या सोबत जेव्हा फिरत होतो तेव्हा अनेक ओबीसी जाती आम्ही मागासवर्गीय नाही म्हणून आम्हाला सांगत होतो, आम्हाला मंडल नको असं सांगत होते. नाही, सगळीकडेच आहे ना, सगळीकडेच अडचण आहे. तो विदर्भ आणि खानदेश सोडून त्या, कारण तिथे पंजाबराव देशमुखांच्या विचारांचा प्रभाव होता. पंजाबरावांचं खानदेशने ऐकलं म्हणून तुम्ही सवलतीत तरी आला. पंजाबराव बाबासाहेबांचे सहकारी होते, अस्पृश्यता निवारणी चळवळीतले अव्वल सुधारक होते. पंजाबराव देशमुख केवळ राजकारणी नाही, केवळ कृषी क्रांतीचे जनक नाहीत. त्या शेतीतला माणूस, त्यांनी सांगितलं, नांदेडला ते गेलं सांगायला, नांदेडच्या लोकांनी परत पाठवलं साहेब पंजाबरावांना. हा, विदर्भाने स्वीकारलं ना, म्हणून विदर्भाचे देशमुख सगळे कुणबी आहेत, विदर्भातले पाटील सगळे कुणबी आहेत, सगळा डीएमके आहे. हा आहे ना सर, बघा ते सांगतील, आहे ना तिथे, तिथे कुणबी त्यांनी भांडण नाही. आहे का भांडण? दोघं एकत्र आहेत. अडचण एवढीच आहे जटके साहेब की माझे विदर्भातले जे कोणी डीएमके आहेत, हा शब्द असं ठेवतो मला कळावा म्हणून पटकन, डीएमके म्हणजे देशमुख मराठा कुणबी, डीएमके, ते काय म्हणतात, यांना घेऊ नका मराठवाड्यातल्या लोकांना. त्यांच्या सगळ्या सोयीकी आहेत ना मराठवाड्यात का नाही आहेत? म्हणजे आम्ही इथे घेणार आणि आमच्याच व्याहाच्या घरातल्या पोराला किंवा पोरीला मिळू नये सांगणार. नाही नाही, हा जो चाललाय ना उद्योग, हातपाय तोडापर्यंत भाषा गेली. कोणते बबनराव तायवाडे बोलतात हातपाय तोडू, ठीक आहे, भाषा झाली, काय प्रश्न आहे? नाही, भाषा जो कंट्रोल ठेवा, पण कसं असतं, एकतर्फी असतं. मी जरांगे पाटलांचे प्रत्येक भाषण मी काही त्यांना भेटलेलो नाही, माझा काही परिचय नाही, पण त्या माणसाने आग लावण्याची भाषा नाही केलेली आहे. तो माणूस चौंडीला गेला ना, धनगराची मागणी चांगली योग्य असं म्हटलं ना त्यांनी, म्हटलं म्हणण्याची हिंमत केली त्यांनी. प्रश्न कोणाचा आहे? जो सत्ताधारी वर्ग म्हणून आम्ही मानला त्या समाजाची आजची अवस्था काय? सभापती महोदय, शेतीतून पार उद्ध्वस्त झाला हा समाज, खातेफोड झालेली आहे, दुष्काळी अवकाळीने खंगलेला आहे पार, म्हणजे पावसाने झोडपलं आणि सत्ताधाऱ्यांनी लुबाडलं, अशी या बहुसंख्य मराठा समाजाची अस्थिती आहे. मी मराठा समाज काही कळण्यासाठी म्हणून म्हणतो, अन्यथा तो कुणबीच आहे. आहेत मराठे थोडे वेगळे, म्हणजे सत्तेच्या वर्गात गेले आणि जे स्वतःला मराठे म्हणून कुणब्यांशी ज्यांनी आपलं बेटी व्यवहार तोडला, असा एक वर्ग आहे. जे विशेषतः कोकणामध्ये आमचे राणेसाहेब आणि आमचे रामदास कदम म्हणतात की आम्ही घेणार नाही कुणबी सर्टिफिकेट. त्याला एक कारण आहे, त्याला कारण आहे, कारण तिथली आहे आणि ते योग्य बोलत आहेत, ते चुकीचं नाही बोलत आहेत. भाई माझ्याशी सहमत होते. दरेकर साहेबांना माहिती आहे, सह्याद्रीच्या कोकणकडच्या उतारावरचा जो मराठा समाज, अगदी शिंदे साहेबांच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या गावातले लोक पण म्हणाले की आम्ही नाही घेणार, ते त्यांनी घेराव घातला. कारण तिथला कुणबी हा वेगळा आहे, वांशिक दृष्ट्या सुद्धा वेगळा आहे, पूर्णपणे वेगळा आहे, रंगाने, शरीर यष्टीने, कल्चरने. तिथल्या कुणब्याची जमिनी नाही नावावर, घर पण नाही नावावर. तो कुणबी आणि विदर्भातला कुणबी एक नाही, आणि तो कुणबी आणि मराठवाडा आणि पश्चिम घाटातला कुणबी एक नाही, वेगळा आहे. बेदखल कुळांचा, बरोबर शब्द. भाई कोकणात नाही, बेदखल आहेत. आणि नुसता बेदखल नाही भाई, खडसे साहेब, तो सेमी अनटचेबल आहे, सेमी अनटचेबल आहे. पाणी सुद्धा पाटलाच्या ओटीवर त्याला बसण्याची परवानगी नव्हती. इतकी स्थिती काय, 40 वर्षापूर्वीची गोष्ट, मी स्वतः जाऊन पाहून आलो. मी बेदखल कुळांचं काम करत गेलेलो आहे ना, दाखल्यात नाही इतिहासात, मी पाहून आलेलो आहे. ही स्थिती आता बदललं भाई. तुमच्या गावातलं वातावरण सोडा, तुम्ही तर डायरेक्ट बाबासाहेबांचे नातेवाईक आहात, ते आम्हाला माहित आहे. विचारा, मी प्रकाश आंबेडकरांकडे ऐकलंय ना, मी अभिमान आहे, मलाही अभिमान वाटला तुमच्याबद्दल जेव्हा ऐकलं तेव्हा. पण ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? पण हा जो उर्वरित
कुणबी समाज आहे, जो कुणबी मराठा लावायला लागला किंवा मराठा कुणबी शब्द लावायला लागला, त्याची स्थिती काय? फास घेणाऱ्यांची सगळ्यात संख्या मोठी मराठवाड्यातली मान्य विरोधी पक्ष नेते सांगतील कुठल्या समाजातली आहे? या समाजातली आहे. का फास लावतो? केवळ कर्ज आहे म्हणून नाही, त्याची प्रतिष्ठा दुखावली गेलेली आहे. आज तो अडचणीत आहे. मुलाला मुलीचं लग्न लावू शकत नाही. शेकडो मुलं अशी आहेत की ती बगर लग्नाची आहेत, हजारो मुलं पोरीत देत नाहीत कोणी त्यांना. इतकी अप्रतिष्ठा झालेली आहे या त्या समाजाची आहे. त्या पाटलाची ओटीच शिल्लक राहिली नाही आज, म्हणून तो आरक्षण मागतो. सभापती महोदय, लाखोचे मोर्चे निघाले. या 1/3 समाजाला ज्याची कैफियत पहिल्यांदा महात्मा फुलेंनी मांडली, त्याला तू मराठा आहेस, वरच्या समाजातला आहेस, म्हणून तुला आमच्यात वाटा मिळणार नाही असं सांगून दूर लोटणं म्हणजे महात्मा फुलेंच्या, छत्रपती शाहूंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी, पंजाबराव देशमुखांच्या विचारांशी प्रतारणा करणार आहे. जे कोणी माझे विदर्भातले ओबीसी म्हणवणारे बांधव आहेत, त्यांनी पंजाबरावांना विसरू नये. पंजाबरावांनी बाबासाहेबांना साथ दिली, पंजाबरावांनी महात्मा फुलेंचा विचार स्वीकारला, म्हणून विदर्भातला सगळा ओबीसी आज ओबीसी आहे. हे नाकारता येणार नाही. आणि हीच गोष्ट खानदेश त्याच्या वाट्याने चालला, म्हणून त्या वाट्याने नाही गेले पश्चिम महाराष्ट्रातले लोक, काही प्रमाणात मराठवाड्यातले नाही गेले, नांदेडला परत पाठवलं, त्यामुळे ती अडचण आहे. पण एक गोष्ट लक्षात, की जे पागोट महात्मा फुले बांधून कुणब्याचं प्रिन्स पुढे गेलो, ते पागोटा फार फाटलेला आहे. त्या फाटलेल्या पागोट्याची आपण कैफियत ऐकणार नसू, त्याचं दुःख ऐकणार नसू, आणि त्याला सांगतो तुझ्या तोऱ्याचा, तू आमच्यातला नाही असं म्हणणार असू, तर कसं चालेल? जागतिकीकरणानंतर म्हणजे मराठा समाजाचं वर्णन कशाचं करतो आपण? सत्तेवरचे आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे लोक आणि साखर कारखानदार. किती आहे त्यांची संख्या? किती गुणिले केली तरी 3000च्या वर बसत नाही. 5000 पकडा, संख्या किती झाली? 1% भरत नाही. हा तरी बिघडत नाही. तुम्ही तेवढ्यासाठी पण एक आहे भाई, की या सत्तेवरच्या सत्ताधारी वर्गानेच या बहुजन समाजाची आज ही अवस्था केलेली आहे. हे तेवढे त्यालाही जबाबदार, ते मान्य केलं पाहिजे. कारण ज्याचा उल्लेख तुम्ही केला, महागलेल्या शिक्षणाचा, खडसे साहेब भाईंनी बरोबर उल्लेख केला महागलेल्या शिक्षणाचा. शिक्षण परवडत नाही. विना अनुदानाची जी कीड आम्ही लावून घेतली या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला, जी कर्मवीर भाऊराव पाटलांनी फुलवली होती, शाहू महाराजांनी जिचं रोपटं लावलं होतं, महात्मा फुलेंनी ज्याचं बीजारोपण केलं होतं, गांधींच्या आणि विनोबांच्या चळवळीत जे जे लोक बहुजन समाजातले उभे राहिले, त्यांनी शिक्षण संस्था काढल्या, त्या अनुदानावर चालत होत्या. ते विनानुदान आल्यानंतर आम्ही सगळं शिक्षण महाग करून टाकलं. कारखान्यात ऊस टाकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला त्याच्याच कारखानदाराच्या मालकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, कारण देण्यासाठी पैसे नाही. दुःख तिथे आहे. त्याला वाटतं माझ्या लेकराला नोकरी मिळत नाही, माझं पोरग शिकलं नाही, मिळत, शिष्यवृत्ती मिळत नाही, म्हणून सुरुवातीला त्याने राग केला. आता त्याच्या लक्षात आलं हा जो बदल घडला, 5-6 माणसाची नावं मी आवर्जून घेईन. तुम्ही नाव घेतलं शशिकांत शिंदेचं, शशिकांत पवारांचं, पण त्याहीपेक्षा आणखी 3-4 महत्वाची नाव आहे. खेडेकरांचं नाव घ्यावं लागेल, पुरुषोत्तम खेडेकर. हो तुम्ही घेतलं. हा साळुंकेंचं नाव घ्यावं लागेल, कॉम्रेड शरद पाटलांचं नाव घ्यावं लागेल, प्रवीण गायकवाडचं नाव घ्यावं लागेल, श्रीमंत कोकाट्याचं नाव घ्यावं लागेल, पानखडे, अशी अनेक नाव आहेत. याने हे समाजमान बदललं आणि कटुता संपवली, म्हणून हे परिवर्तन आज येऊ शकलं. आणि म्हणून तो आज समाज आपला मागतोय. आजही ज्या कारखान्यामध्ये ऊस टाकणारा जेवढा शेतकरी आहे, ऊस तोडणाऱ्या मजुरांमध्ये 30% मराठा समाजातला किंवा कुणबी समाजातला आहे. कुणबी मराठा, मराठवाड्यातला मी म्हणत. बंजारा येतो, वंजारी येतो, पाठोपाठ मराठा समाजी येतो. 10 साहेब पुरावा द्या तुम्ही. मी मराठवाड्यातला नाही, पण तुम्ही आहात. पण ऊस तोडणी मजुरांमध्ये 30% आजही मराठा समाज आहे. काय त्याची अवस्था आहे? तोही त्याचंही मायग्रेशन होतं. दानवे साहेब खरं आहे की नाही? तुम्ही मराठवाड्यातल्या आहात. बंजारा वंजारांच्या पाठोपाठ सगळ्यात मोठी संख्या कोणाची? मराठा समाजाची. आणि 30% आहे. 60% हे असतील तर 30% ते आहेत. ही जर स्थिती असेल तर त्यांचा आपण विचारच करणार नसू तर कसं चालेल? कोपर्डीच्या घटनेनंतर आपली लेख सुद्धा सुरक्षित नाही, म्हणून थोडासा मराठा समाज दुखावला आणि उफाळला. आणि म्हणून
मूक मोर्चानं साथ दिली. जमिनीचा विचार करतो आपण. पिकाखालची खातेदारांची संख्या 90-91 साली 94,70,000 इतकी होती. माझ्याकडे जुने आकडे, त्याच्या नंतरचे लेटेस्ट आकडे नाही आहेत. मी खूप शोधले काल लायब्ररीत जाऊन, पण मिळाले नाहीत, कारण त्याची गणनाच राज्य सरकारने केलेली नाही. 2013 आणि 14 ची संख्या मिळाली मला. 90-91 साली 94,70,000 इतके खातेदार होते जमिनीचे. 13 आणि 14 साली ती संख्या झाली 1,36,98,000. याचा अर्थ असा की खातेदारांची संख्या 50% वाढली. इतकी खातेपोट झाली, 50% वाढली. जमीन मालकी सरासरी 30% इतकी घटली. आणि 78% शेतकरी हे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन धारणा असलेले अल्पभूधारक शेतकरी आहेत. 1 हेक्टरपेक्षा कमी असलेल्या जमीन असलेल्या अत्यल्प भूधारकांची संख्या 67 लाख आहे. आणि मराठा समाज त्यामध्ये 90% आहे. शंकरराव लिंगे माळी समाज एक मोठे नेते आहेत, ते गेल्या महिन्यात भेटायला आले होते. त्या मधल्या आंदोलनात त्यांना त्रास झाला, पण त्यांनी कबूल केलं की बहुसंख्य मराठा समाज जिरायत शेतकरी आहे. आणि त्यामुळे शेतात पिकत नाही, गावात विकलं जात नाही, पोरगं नोकरीला नाही, पोरीच्या लग्नाचा खर्च पेलत नाही. त्यामुळे तो आज भानावर आलाय. आणि तो एवढंच सांगतोय की छत्रपती शाहू महाराजांचं जे आरक्षण आमचं होतं, ज्यात आम्ही आहोत, तेच जरांगे पाटील काही वेगळं बोलत नाही. आमचं आरक्षण आम्हाला प्रस्थापित करा. काय चूक आहे त्याच्यात? त्यांची भाषा थोडी वेगळी असेल, शब्द कदाचित तुम्हाला रुचत नसतील, पण जरांगे पाटील जे बोलतायत त्याच्यामध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही किंवा ते अवास्तव मागतायत असं आपल्याला म्हणता येणार नाही. प्रश्न असा आहे की आज विरोध करतायत, कोण करतायत? कोणत्या व्यासपीठावरून करतायत? कोणत्या व्यासपीठावरून करतायत? सन्माननीय भुजबळ साहेब यांच्यावर मला आदर आहे. मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या बंडाचं स्वागत करायला सर्वप्रथम मीच गेलो होतो. परंतु आता ते कोणत्या व्यासपीठावर आहेत? मंडलच्या बाजूने आहेत की कमंडलच्या बाजूने आहेत? एवढाच माझा साधा प्रश्न आहे. त्यांच्या व्यासपीठावर कोण आहेत? पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा लावू नये म्हणून ज्यांनी गडबड केली ती आता त्या व्यासपीठावर आहेत. धनगरांचे आमचे खरे नेते आहेत जानकर साहेब, पण तिथे ते कोण आहेत? ज्यांनी मंडलला विरोध केला ते तिथे व्यासपीठावर आहेत. न वस्तुस्थिती आहे ना. मी नावं घेत नाही, नावं घ्यायची गरज नाही. लक्षात येतं ना कोणाच्या बाजूने उभे आहात तुम्ही? तुम्ही या बाजूने की त्या बाजूने उभे आहात? ज्यांनी मंडलला सतत विरोध केला, मंडलला नाकारलं, धुतकारलं, त्यांना व्यासपीठावर घेऊन जी भाषा महात्मा फुले वापरली, महात्मा फुले कुणबी आणि माळी असे 2 शब्द वापरतात. तुम्ही कुणबी विरुद्ध माळी हा शब्द वापरता, कुणबी विरुद्ध ओबीसी शब्द वापरतात, तेव्हा त्याचं दुःख होतं. घ्या ना ओबीसींचा काही वार, घ्यायला हवा, कोण नाही म्हणतं. पण ओबीसींच्या कोणत्या समाजाची तुम्ही बाजू घेतली? बलुतेदारांचं नाव घेतलं तुम्ही, घिसाडी कैकाड्याचं बोलता तुम्ही, पिंजाऱ्याचं बोलता तुम्ही, छप्परबंदचं बोलता तुम्ही, शिंप्याचं बोलता तुम्ही, लोहाराचं बोलता तुम्ही, कोणाचं बोलता? याचा उल्लेख केला धस साहेबांनी. मी अभिनंदन करतो धस साहेब तुमचं एवढ्यासाठी की रोहिणी आयोगाचा संदर्भ देत 983 जातींना 1% नाही 0% आरक्षण मिळालेलं आहे. आरक्षणाचा फायदा मिळाला 0%. ओबीसी मधल्या अतिपिछड्या जाती ज्या म्हणतात त्यांना, हा त्यात रंगारी आहेत, जे भिकारी सुद्धा एक जात आहे, कोष्टी आहेत, ओबीसी मधले वंचित घटक, अल्पसंख्याक आहेत, छोटे छोटे इतके वंचित घटक आहेत. नाभिक समाजाचं बोलता तुम्ही, नाभिक समाजाचं बोलता तुम्ही, शिंपी समाजाचं जाऊ द्या. कोकणातल्या कुणब्यांचं तरी तुम्ही बोललात का? ठीक आहे, मराठ्याला कुणबी सर्टिफिकेट द्यायचं नाही म्हणता, पण कोकणातल्या कुणब्यांची भाषा तुम्ही बोललात का? ते तुम्ही नाही बोलत आहे, मी ज्यांनी बोलले त्यांच्याबद्दल बोलतो. दरेकर साहेब तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी.
तुमच्या विरोधात नाही. मी भाईंबद्दल बोलत नाहीये, कारण भाई उभे आहेत आमच्या बाजूने, या बाजूने उभे आहेत. कोकणातल्या कुणब्यांबद्दल बोला जो सेमी अनटचेबल आहे, निमस्पृश्यता भोगलेला समाज आहे, जमिनीवरनं परागंदा झालेला आहे. कोकणात कुणबी राहत नाही. एकेकाळी भाई 7 कुणबी आमदार होते, 6 का 7 कुणबी होते रत्नागिरीचे काँग्रेसचे काळ. आता तिथे कुणबी का निवडून येत नाही? कारण कुणबी गावात राहिलेला नाही. कुणबी गावात राहिलेला नाही ना साहेब. कुणबी गेला मुंबईला, ठाण्याला, पुण्याला निघून गेला आणि काय करतो? घरगडी म्हणून काम करतो, छोटी छोटी कामं करतो. पगार किती आहे त्यांचा? 12,000च्या वरती पगार नाही. अगदी मोजके हात आहेत की ज्यांना 17-18,000 पगार मिळतो. कुणब्यांची स्थिती आहे तीच गवळ्यांची स्थिती आहे. कुणब्यांना 12,000 तर त्यांना 15,000 पगार. एवढ्या पगारावरती काम करणारा मुंबईकर आहे. तुम्ही त्या गवळ्यांचं बोललात, तुम्ही तटकरांकडे बघून गवळी श्रीमंतात बोलायला लागलात तर झालं. एक कुटुंब आहे ते, बाकी गवळ्यांची स्थिती विचारा ना तटकऱ्यांना. का अनिकेतराव? हा सचिन भाऊ पण आहेत, पण मी कोकणातला म्हणतो म्हणून म्हणतोय. तर हे सांगावं लागतं. काय झालंय? नाही दरेकर साहेब, जे सुप्रीम कोर्टापुढे मांडलं गेलं त्यांनी जे दाखवलंय ना, म्हणजे आपण किती कमी पडलो. मी म्हणत नाही की तुमच्यावर आरोप नाही करत की तुम्ही दाखवलं नाही, पण आपण कमी पडलो तर हे तर मान्य करावं लागेल. त्यांना सांगितलं आमदार आणि खासदारांची संख्या मोजा. IAS आणि IPS ची संख्या मोजली आणि काय सांगितलं की 17% आहेत. सुप्रीम कोर्टाने आकडा काय सांगितला की 50%मध्ये 17%. कसे काय मोजले बाबा? 100%मध्ये मोजायला आहेत ना. मग 100%मध्ये किती होतील? ते 17% होतील, निम्मे होतील ना. 50%, 8.5%. 8.5%मध्ये धस साहेब, मी सगळी यादी घेऊन बसलो, त्यातले अर्धे कुणबी सर्टिफिकेट वाले आहेत ना, खानदेशातले आहेत, अहमदनगर मधले आहेत. मग त्यांना तुम्ही कसं म्हणणार? नुसतं अण्णावरनं नांगरे पाटील म्हटल्यानंतर असेल कुणबी, पण त्याला मराठात म्हणणार ना. असे मोजायचं तर मग काही मोजता येतं. मग अशी मला आमचे आमदार मित्र म्हणत होते की सगळं आरक्षण बंद केलं पाहिजे, आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे. ताई, मी आता हे फक्त जातींच्या संदर्भात म्हणून बोलतोय, नाही तर त्याचा अर्थ गैरअर्थ घेऊ नका, थांबवू नका मला. म्हणजे गरीबाला फक्त गरीब हा निकष आरक्षणाला असला पाहिजे. कारण संविधान शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांचा वर्ग मानतो. इकॉनॉमिकली बॅकवर्डसाठी संविधानात तरतूद नाही. ती 193वी दुरुस्तीनंतर आली, ज्याचा उल्लेख त्यांनी केला नोव्हेंबर 19 मध्ये. फक्त गरीबाला तर आरक्षण दिलं धस साहेब, आणि सगळ्या जातींचं आरक्षण काढून टाकलं. तर तुम्ही चांदोबा वाचले आपण आपल्या पिढीत, तर नवी पोरं नाही वाचत चांदोबा. एक आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. याचा अर्थ काय? बाकीचे सगळे श्रीमंत होते. हे जे नॅरेटिव्ह आमच्यात बसलेलं आहे, म्हणजे आरक्षणात असलेले आणि आरक्षण मागणारे हे सगळे समाज त्या नॅरेटिव्ह मध्ये आहेत आजही. एक आटपाट नगर होता आणि त्यात एक गरीब ब्राह्मण होता, बाकीचे सगळे. हे वाक्य माझं आहे. पुढचं बाकीचे सगळे, हे 2 पहिले. त्यांनी सत्याची पूजा करायची, नाही पूजा केली तर त्याची बोट पुडणार, कोपणार. गाडगे महाराजांनी सांगितलं की मुंबईतली कुठली बोट? ती रामदास बोट बुडाली होती ती. म्हणजे मी 1000 सत्यनारायण घालतो, रामदास बोट उचलून दाखवा. मागासलेपणाचा पुरावा हा आहे की तुम्ही या नॅरेटिव्ह मध्ये जगता. तुम्ही मागासलेले आहात सामाजिक दृष्ट्या, कारण आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचा निकष हा नंतर आलेला आहे. आणि मागासलेल्या सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे, इंदिरा साहनीचा जो बोलला जातो 50%चा, तो शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठीच्या 50% असा त्यांनी निकाल दिलाय. तो मला मान्य नाही. सुप्रीम कोर्टात सगळं मान्य केलं पाहिजे असं मानण्याचं कारण नाही. आणि सुप्रीम कोर्टाला सगळं कारण सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत राहतं, कळतं ना अनेक गोष्टी. तर त्यांनी नंतर केलेलं आहे. पण सामाजिकदृष्ट्या मागासलेले कोण, याचे जे निकष आहेत, जातीच्या उतरंडीवरती, परंपरेमध्ये, या जाती व्यवस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले गेले. राजाराम शास्त्री भागवताने सांगितलं, महाराज तुम्ही महाराज आहात, छत्रपती आहात, पण तुमच्यासाठी पुरोहित मंत्र म्हणतायत, हे शूद्रांसाठी लिहिलेले मंत्र आहेत, तुमच्यासाठी नाही.
त्यांनी महाराजांना विचारलं, राजाराम शास्त्री तर महाविद्वान, आपल्या दुर्गा भागवतांचे वडील, पण पुरोगामी सुधारक. तेव्हा ते म्हणाले की हो, आम्ही पूर्णवृत्त म्हणतो कारण तुम्ही शूद्र आहात. त्यांनी सांगितलं आणि म्हणून मग शास्त्राचे जगद्गुरू आणले त्यांनी, शाहू महाराजांनी. बरं, आता शाहू महाराज गेल्यानंतर आज 100 वर्षांची काय स्थिती आहे? त्याच छत्रपतींच्या घरातली एक सून नाशिकला काळाराम मंदिरात जाते, राणीचं स्वागत, राजघराण्यातली स्त्री आहे, तिचा सन्मान करायचा. केला ना सन्मान त्यांनी, मंत्रबिंत स्पेशल म्हटले. आणि तिच्या लक्षात आलं की हे मंत्र वेदमंत्र म्हणत नाहीयेत, पुराणोक्त मंत्र म्हणतायत. तिने विचारलं, कोणीतरी सांगितलं, ताईसाहेब हे मंत्र, ही आताची घटना, गेल्या वर्षी लेटेस्ट घटना आहे, हे मंत्र पुराणोक्त शूद्रांसाठी म्हटलं नाही, तुमच्यासाठी, तुम्ही तर राजघराण्यातला. बाई हिंमतवान, त्या म्हणाल्या मी राजघराण्यातली स्त्री आहे, तुम्ही माझ्यासाठी कोणते मंत्र म्हणतात? काय उत्तर दिलं? सन्माननीय कपिल पाटील साहेब, आता 30 मिनिटं नाही, झाली. त्याला मी थोडा वेळ द्या. मगापासून आले नाही चेअरवरती एवढ्यासाठी मला की माहिती आहे. सगळ्यांना सविस्तर बोलू द्या. बरेच लोक 30 मिनिटं, 32 मिनिटं, 42 मिनिटं, 10 मिनिटाचा ठीक आहे, याला मर्यादा नाहीये, खरं आहे. पण शेवटी असं आहे की अजून 15 सदस्य बोलायचे, मग त्यांच्या नाही वेळ लागेल. याचा अर्थ असा नाही की 30 मिनिटं 45 मिनिटं बोलत राहायचं, मग बाकीच्या सदस्याने नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला आर्ग्युमेंट करता, जो माणूस 45 मिनिटं बोलतो तोही म्हणतो मला वेळ पाहिजे होता, मग एक दिवस एकेका सभासदाला द्यायचा का? मी नाही. तुम्ही सुद्धा भाई जगताप 5:41 ते 6:12 बोललाय, म्हणजे तुम्ही सुद्धा 32 मिनिटं बोललेला. हिशोब बघा तुम्ही. 5:41 ते 6:12 मी आल्यालाच वाचून ठेवले होते सगळ्यांच्या. 5:41 ते 6:12, 5:41 ते 6:12 किती झाले? 19 अधिक 12, 29, 31. काही नाही. तुम्ही मला 20 मिनिटाचा प्रॉमिस केलं होतं, तुमची 30 मिनिटं झाली. आता तुम्ही आम्हाला नाही, परवानगी आहे. नाही, मला चळवळीतले कपिल पाटील, मला खरं सांगू का, काउंटर करायला आवडत नाही, पण माझी एक खंत अशी वाटते मला, इतके सगळेजण सुंदर बोलताय, पण कुणालाही असं वाटत नाही की विविध आरक्षणांच्या मध्ये त्या समाजातल्या महिलांना आरक्षण असावं, असा शब्द मी कुणाच्याही तोंडून ऐकला नाही. त्यामुळे मी नाईलाजाने बोलते. आता ओबीसी असो, SC असो, ST असो, महिला या महिला त्याच्यातल्या सगळ्या तळागाळात आहेत. आत्ता राजकीय आरक्षण आत्ता मिळालं, पण बाकी इतर कुठल्या याच्यात महिलांना आरक्षण सांगा मला तुम्ही. तुम्हाला कोणालाही आठवण येत नाही. मी शेवटी ठरवलं होतं की खाली येऊन बोलायचं आणि तालिका सभापतींना इथे बसवायचं. काय पण मी हे बोलल्यावर तुम्ही बोलताय, मला असं वाटत होतं तुम्ही खरेच प्रागतिक लोक आहात म्हणून. ठीक आहे. नाही, मला तर शेवटी असं झालं की कपिल सुद्धा बोलत नाहीये म्हणून मी बोलले. काही बोलले नाहीये. मी 30 मिनिटं वाट बघते. नाही, आता काही उपयोग नाहीये. नीलम गोरेशिवाय या सभागृहामध्ये तुम्ही कोणी आमचे बांधव बोलतच नाहीयेत महिला आरक्षणावरती. का म्हणता नाही तुम्ही? SC, ST आणि OBC आणि मराठा, प्रत्येक समाजातल्या महिला पुढे आहेत आरक्षणासाठी. कुणालाही आठवण नाहीये तुम्हाला महिलांची. चला बोला, चला पूर्ण करा. मी आपलं अभिनंदन करतो. पूर्ण याच्यामध्ये मान्य तळागाळातल्या महिलांची कुणालाही आठवण नाहीये. मान्य सभापती महोदया, मी आपलं अभिनंदन करतो की तुम्ही मला पुन्हा आठवण करून दिलीत. याचं कारण असं आहे की ज्या शिक्षक चळवळीने मला इथे पाठवलं, त्या शिक्षक चळवळीचा लोगो सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख आहे. 2 स्त्रिया आहेत. आम्ही तिसरा लोगो वापरला. गौरव करू नका, अधिकार द्या असं म्हणणं महिलांचं. जेव्हा महिला बिल आलं, त्यावेळेला मी ज्या विचारांचं प्रतिनिधित्व करतो, त्या शरद यादव आणि नितीश कुमारांनी सांगितलं की या आरक्षणामध्ये महिलांचा मध्ये ओबीसी आणि या अन्य जातींचा समावेश झाला पाहिजे स्त्रीच्या संदर्भामध्ये. हो बोलले ना, मी तेच आठवण करतो की आम्ही त्या बाजूने आहोत ना. असं नाही. तुम्ही बरोबर त्याच्यामध्ये भेद असा करताय की महिला आरक्षणामध्ये तुम्ही आरक्षण म्हणताय बरोबर आहे, पण मी म्हणते की बाकी सर्व आरक्षणात बोलताना प्रत्येक जण त्यात सुद्धा महिलांना आरक्षण प्रत्येक जातीत असावं असं का वाटत नाही कुणालाच. महोदया, मी तुमचं यासाठी अभिनंदन करतो आणि बिहार राज्याचं उदाहरण देतो. बिहार राज्यात तुम्ही जी मागणी केली, तिथल्या आरक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, नुसतं आरक्षणामध्ये नाही, तिथल्या 35% सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये 50% आरक्षण महिलांना नितीश कुमारांनी दिलेलं है। वो नितीश कुमार है जो महिलाओं को याद करते हैं। 50% आरक्षण दिया है महिलाओं को नौकरियों में, हमारे राज्य में नहीं दिया।
ये स्थिति है, साथी जनगणना, जात न्याय जनगणना सचिन भाऊ केवल बिहार में की, नहीं महाराष्ट्र कर पाई। और पिछले 1 साल से मैं मांग कर रहा हूं कि हमारे यहाँ जात गणना झाली पाहिजे, का नाही करत? आणि या वंचित जातींबद्दल का नाही बोलत तुम्ही? आमच्या कोळ्यांबद्दल का नाही बोलत? मुस्लिम ओबीसीबद्दल का नाही बोलत? मुस्लिम ओबीसीची काय स्थिती आहे? आणि त्यांना द्यायचं होतं आरक्षण, तर कोर्टाने सांगितलं होतं ना, मुस्लिम मागासवर्गीयांच्या जातींना शिक्षणातल्या नोकऱ्यांना परवानगी दिली होती, का नाही आणलं ठेवलं बिल परत? ते बोलायला पाहिजे होतं ना. तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूने आहात तर मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिला होता मुस्लिम मागास जातींच्या संदर्भामध्ये, तो पुनर्स्थापित का नाही केला? करायला पाहिजे होता ना, नाही केला ना. हा, धार्मिक आधारावर नाही आहे, कोर्टाच धार्मिक आधारावर देताच येत नाही आरक्षण. धर्मावरच्या आधारावरती आरक्षण देण्याचे आम्ही विरोधक आहोत, धर्मावर देताच कामा नये आरक्षण. पण ज्या ज्या मागास जाती आहेत त्यांना दिलं पाहिजे. का झुलाला विसरायचं? का पिंजऱ्याला विसरायचं? का छप्पर पंजाला विसरायचं? का खटकाला विसरायचं? आहेत ना, पण उरलेल्या काही जाती आहेत ना. तुम्ही उभं राहून बोला. मान्य सभापती, म्हणजे मी भारतीयांना आठवण करून देतो. भारतीय साहेब, गोपीनाथ मुंडेंच्या सोबत मी काम केलेलं आहे आणि गोपीनाथ मुंडेंचा सत्कार यासाठी आम्ही केला की शरद पवार साहेबांनी जे मुस्लिम ओबीसीना आरक्षण दिलं होतं ते टिकवण्याचं काम युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडेंनी केलं, कारण ते रद्द केलं होतं. आम्ही मुंडे साहेबांना भेटलो, मुंडे साहेब म्हणाले नाही मी उभा राहील. माझी अडचण एवढीच आहे, दुःख याचं आहे की मुंडे साहेबांना आपण विसरला, त्यांची आठवण का नाही आली? मुस्लिम ओबीसी चळवळीत 80 पासून आहे मी, त्यांना जाती, तेव्हा तेही म्हणत होते की आम्ही मागासवर्गीय नाही. हीच भाषा होती जशी हिंदू ओबीसी बोलायचे ते म्हणायचे. कारण धर्म बदलला तरी जात बदलत नाही या देशामध्ये, जाता जात नाही ती जात, अशी स्थिती आहे. प्रश्न असा आहे की ज्या 15/4 आणि 16/4 प्रमाणे आरक्षण देता येतं त्याचं ताट वाढायचं कसा प्रश्न आहे. कुणी हे म्हणत नाही की ओबीसी मधल्या वंचित जातींचं संरक्षण कसं करायचं, त्यांना प्रोटेक्शन कसं द्यायचं, नोकऱ्यांमधलं, शिक्षणामधलं आणि राजकीय आरक्षणामधलं. ओबीसीच्या अंतर्गत आपण भटक्या विमुक्तांचा गट खूप आधी केलेला आहे. 1967 साली आधी 4% होता, तो आता 11% आहे. अबकडं आपण जे केलं भटक्या विमुक्तांचं, त्या ते सगळे भटके विमुक्त आज प्रोटेक्टेड आहेत, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये. प्रश्न एवढाच आहे की मराठवाड्यातले आणखी कुणबी ऍड झाल्यामुळे 32 लाख किंवा 40 लाख 50 लाख जे काय होतील ते पश्चिम महाराष्ट्रातला सकट, त्यामुळे संख्या वाढल्यामुळे करायचं काय? म्हणून 50% बाहेर द्या असं भाषा नका करू, ते आताच आहेत. प्रश्न असा की त्या वंचित जातींचं आरक्षण वेगळं करा आणि ते आरक्षण वाढवून बघा बिहारप्रमाणे जसं नितीश कुमारांनी केलं ते 2 ताटं वेगळी करता येतील. अबकडं केलं ना आपण, भटके मुक्तांमध्ये 4 ताटं केली, 4 भाग केले. अ वेगळा, ब वेगळा, क वेगळा आणि ड वर्ग वेगळा. वंजारांचं वेगळं, धनगरांचं वेगळं, भटक्यांचं वेगळं आणि विमुक्त जातींचं म्हणजे पूर्व ज्याला गुन्हेगारी जमाती ठरवल्या होत्या ब्रिटिशांनी, त्यांचं आरक्षण खर्च आपण वेगळं केलं. मग त्यांना जसं प्रोटेक्शन दिलं तसं उरलेल्या ओबीसीमध्ये तुम्ही सगळे, तुम्हाला असं वाटतं की थोडे अधिक पुढचे आहेत तर ते ताट वेगळं करता येईल ना. पण ओबीसी व्यतिरिक्त दुसरं आरक्षण देण्यासाठी या घटनेमध्ये तरतूद नाहीये. आहे का कुठे तरतूद? नाहीये ना. 3च आरक्षण आहेत, एक शेड्यूल कास्ट, दुसरं शेड्यूल ट्राईब्स आणि तिसरं 341 नुसार जे ओबीसीना देता येतं इतर मागासवर्गांचं, तो आयोग नेमून ते एक आरक्षण आहे. एवढंच आहे, त्याच्या पलीकडे आरक्षण नाही. म्हणून माझं सभापती महोदया मागणी अशी आहे की वंचितांचं ताट वेगळं करा, पण ओबीसीच्या बाहेर आरक्षण देण्याचा रस्ता नसल्यामुळे ते देऊ असं खोटं बोलण्यात काय अर्थ नाही. आणि केंद्र सरकारकडे मागणी करा. पृथ्वीराज बाबरांनी मागणी केली होती, जरा बाबा जानी जरा सुनिए ना, बहुत इंपॉर्टेंट है, मैं मुस्लिम समाज की भी बात कर रहा था, वो नहीं सुन रहे आप. तेव्हा मी मागणी केली होती की 9 शेड्यूल मध्ये आरक्षण घाला. नाही ऐकलं आपलं. 9 शेड्यूल मध्ये घातलं याने तामिळनाडूने, त्यांचं टिकलं 69% आणि 50% अपर कॅप कुठेही घटनेत नाहीये. संविधान सभेमध्ये 70% भाषा बाबासाहेबांनी सांगितलेली आहे, त्याच्यावर नाही. 70% पर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण देता येतं.
आणि बिहारने जे केलं त्यांनी क्वांटिफायबल डाटा निर्माण केला म्हणून ते असलेलं त्यांनी काही नवीन जात शोधली नाही. बिहारचं टिकणार यासाठी आहे की नवीन जात घालण्याचा मुद्दा नाही आहे. नवीन जात घालण्याचा मुद्दा आला तर मग आपल्याला ही सगळी कोर्टाच्या वाऱ्या करायला लागतात, कोर्टाच्या पाऱ्या झिजवायला लागतात. त्याची गरज नाहीये. बिहारमध्ये नितीश कुमारांनी जे केलं त्यांनी पिछडा आणि अतिपिछडा असे दोन भाग केले. दलितांमध्ये महादलित नावाचा एक गट तयार केला, 3 वेगळी ताटं तयार केली आणि मग जातीय जनगणना करून ते आरक्षण 65% नेलं. हे एवढं मोठं केलं. हे आपल्याला आपण 10 वर्ष घालवली. 13 साली पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात आलं, अशोक चव्हाणांच्या काळात, नंतर फडणवीस साहेबांच्या काळात आणि आता पुन्हा आपण जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर या प्रश्नावर बोलतो आहोत. आणि परस्परांना भिडवण्याची भाषा जी चालली आहे या महाराष्ट्रामध्ये, ही परस्परांना भिडवण्याची भाषा कशासाठी? करा ना ताटं वेगळी, पण तुम्ही असलेल्या भावाला सांगणार की तू बाहेर जा. ज्याला महात्मा फुलेंनी स्वीकारलं, ज्याची कैफियत पहिल्यांदा मांडली, छत्रपती शाहूंनी मांडली, त्याला तू सांगणार की तू आता बाहेर जा. ही भाषा कशासाठी? आणि एकमेकाला धमक्या देणं, कशासाठी धमक्या देतात? हे शोभणारं नाहीये. ही महात्मा फुलेंच्या विचारांशी प्रतारणा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही नितीश कुमारांनी केलं त्या पद्धतीने करा. आणि मला आठवतं आजही पंढरपूरला ज्यावेळेला माननीय अटल बिहारी वाजपेयी आले होते तेव्हा मुंडे साहेबांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता. जाणकारांना आठवत असेल. तेव्हा 3rd शेड्यूलची मागणी केली होती. तुम्ही होता आता 3rd शेड्यूलची मागणी होती. आश्वासन दिलं होतं माननीय पंतप्रधानांनी 3rd शेड्यूलचं. किती साल झाले, वर्ष झाली त्याला आता? खडसे साहेब तुम्ही तर व्यासपीठावर होतात. का नाही 3rd शेड्यूल केलं इतक्या वर्षात? 2 दशकं झाली ना आता. या 20 वर्षामध्ये आम्ही का नाही केलं 3rd शेड्यूल? 3rd शेड्यूल झालं असतं तर भटक्या विमुक्तांना, धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला आणि सगळ्याच जमातींना, जेवढ्या वंचित जमाती आहेत आणि कोळी मच्छीमारांना सुद्धा एक स्वतःचं शैक्षणिक, नोकरीचं आणि राजकीय आरक्षण प्राप्त झालं असतं देश पातळीवरती. ते आपण उपलब्ध करून दिलं नाही आणि केंद्राच्या यादीत सुद्धा आपण त्यांना समाविष्ट करू शकलो नाही. आणि भांडण मात्र लावत राहिलो 2 जमातींमध्ये. एकमेकाच्या विरोधात उभं करण्याची काही गरज नसताना ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना आव्हान देण्याच्या भाषेत अरे तू याची भाषा केली जाते, काय गरज आहे? असेल भाषा चुकीची असेल जरांगे पाटलांची, पण त्यांनी काही शिव्या नाही दिल्या, त्यांनी काही धमकी नाही दिली. एकमेकाला भिडवून पोलरायझेशन करून ओबीसी विरुद्ध इतर समाज, ओबीसी मधलेच मराठा आणि इतर ओबीसी करून हे पोलरायझेशन कोणासाठी करतात? की तुम्हाला करायचंच नाहीये. ही पोलरायझेशनची भाषा बंद करा आणि जो रस्ता फुलेंनी दिला, जो रस्ता शाहू महाराजांनी, जो बाबासाहेबांनी दिला आणि जो रस्ता नितीश कुमारांनी दिला त्याच रस्त्याने तुम्हाला जावं लागेल. ते करण्याची तयारी तुमची आहे का हे 24 तारखेच्या आत तुम्हाला सांगावं लागेल. अन्यथा तुम्हाला त्या वेताळाच्या, विक्रमादित्य आणि वेताळाची गोष्ट खडसे साहेब माहित असेल. माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या, नाही तर मी तुझ्या मानगुटीवर तुझी खांडोळी करेन. तो वेताळ तुमच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा जातीच्या या प्रश्नाकडे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने बघा. त्याला उगाच आग लावण्याचा प्रयत्न करू नका. घडल्या असतील 4-5 गटात, त्या निषेधार्ह आहेत. दस साहेबांनी निषेध केला, पण ते काय फक्त ओबीसीना टार्गेट नाही, त्यांनी तर इथल्या प्रस्थापित नेत्यांना टार्गेट केलेलं आहे. आणि जरांगे पाटलांच्या निमित्ताने इथलं प्रस्थापित नेतृत्व जर बाहेर जात असेल आणि नवनेतृत्व उभं राहत असेल तर त्याचं पहिलं स्वागत केलं पाहिजे. ज्या प्रस्थापितांनी सगळ्याच वाटा अडवून ठेवल्या, आपल्या घराण्यांच्या पलीकडे सत्ता वाटली नाही, त्यांच्या वाटा बंद होणं असेल दस साहेब, तर ते झालं पाहिजे. मी आग लावण्याचं समर्थन करत नाही, पण ज्या प्रस्थापितांच्या विरोधात या नव्या उपोषणातून, नव्या आंदोलनातून जी भाषा बोलली जात असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि ते स्वागत आपण खुल्या दिलाने केलं पाहिजे. ते केलं तरच ओबीसीचा रस्ता पुढचा मोकळा होईल. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.